जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली। 16 मार्च 2024 रोजी देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची कामं युद्धपातळीवरती सुरू आहेत। 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायबादुळे या काम पाहत आहेत। विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली असून निश्चितच याचा परिणाम मतदान वाढीवरती होण्यास मदत होणार आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 24 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे मतदान केंद्रावरती 2 बॅलेट युनिट लागणार आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 2456 मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावरती 4906 बॅलेट युनिट, 2453 कंट्रोल युनिट व 2453 व्हीव्हीपॅट लागणार आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या नमो नमः वचननामाचं प्रकाशन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, मनसे नेते अभिजित पानसे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश यादव, माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, रिपाईचे भास्कर वाघमारे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। वचन विकासाचे, ठाण्याच्या प्रगतीचे अशा शीर्षकाखाली नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या 5 वर्षात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा वचननाम्यामध्ये संकल्प मांडला आहे। त्यापेक्षा जास्त नरेश म्हस्के विजयी होतील याचा माझा विश्वास आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य आव्हान त्यांनी आमच्या सगळ्या उपस्थितांच्या माध्यमातून जो प्रकाशित केलेला आहे त्याला मी शुभेच्छा देतो। तर तुम्ही जे वचननाम्यात दिलं होतं ते पूर्ण केलं का? धरण बांधणे हा विषय गेले कित्येक वर्ष हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आपण त्या दृष्टीने राज्य शासनाच्या मार्फत पर्याय पण उभारलेले आहे, तपासणी केलेली आहे। त्या दृष्टीने अभ्यास 5 वर्षात आल्याचं होत नाही। एखादं धरण बांधायचं म्हणजे त्या रस्त्यावरची असणारी त्या किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, 500 किलोमीटर जे पाणी आणणार आहोत
त्या सर्व गावांचे पुनर्वसन, लागणारा हजारो करोड रुपयाचा निधी, त्या लोकांचं स्थलांतरण, हे फार मोठे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असतात. त्यामुळे वचननामामध्ये ते देण्यापेक्षा त्या दृष्टीने आपण पाऊल उचलणं माझ्या दृष्टीने महत्व आहे. महायुतीचा वचननामा आपण या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. माननीय विकास पुरुष नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार दोघांचा संयोग घेऊन, दोघांचा उपयोग करून ठाणे लोकसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रामध्ये विविध विकासात्मक कामं कशा पद्धतीने करता येतील अभ्यास करून हा वचननामा आपल्या समोर प्रकाशित केलेला आहे. त्याच्यामध्ये जलद आणि सुखकरण सुरक्षित लाईफलाईन असेल, आरोग्य असेल, ऑलिम्पिक जे येते खेळाच्या संदर्भात असेल, कोंडीमुक्त आणि वेगवान प्रवासाच्या संदर्भात असेल, मेट्रोच्या संदर्भातील जलवाहतूक असेल, झोपडपट्टी मुक्त याला प्राधान्य असेल, प्रगत आणि स्मार्ट शहरांची निर्मिती असेल, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्ती या दृष्टीने विकास, या सर्व दृष्टीने आपण या विविध प्रोजेक्ट्स आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. शहरांचं व्यवस्थित असं नियोजन, नागरिकांच्या दृष्टीने विविध सेवा पुरवणं, नवी मुंबईचा विकास असेल, उद्योग रोजगाराला वाढते पाठबळ असेल, मीरा भाईंदरच्या दृष्टीने वाहतूक कोंडी जी असेल, रेल्वेच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा उपयोग करून, महानगरपालिका असतील त्याचा उपयोग करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील तलावपाली परिसरामध्ये ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना देण्यात आली. स्वराज्याचे धाकले धनी अर्थातच छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ओबीसी प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे शहरातील मासुंदा तलाव, रंगबापूजी गुप्ते चौक, चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर उभारलेल्या मंडपात स्थापन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला. रणविजय ढोल पथक, सारजी लेमची पथक यांच्या सहभागासह निघालेल्या या प्रदक्षिणेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते. यावेळी आयोजक प्रफुल्ल वाघुले यांनी ठाणे शहरात प्रथमच शंभूराजांच्या जयंतीतील उत्सव साजरा करण्यात आला आहे. काही प्रस्थापित इतिहासकारांनी संभाजीराजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता. तो हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न असून खरा इतिहास पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या सोहळ्याच्या आयोजनामध्ये मंगेश सावळे, नितीन लांडगे, रवींद्र कोळी, विजय त्रिपाठी, जितेंद्र यादव, रामानंद यादव, संतोष राणे, निलेश हातणकर, महेश मोरे, संतोष मोरे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली.
जावळे यांच्या पुढाकारात ही जयंती या की मोठ्या संख्येने कार्यकर्ते या जयंतीला सामील होत आहेत आणि या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून आज ही जयंती साजरी करत आहेत. आज आम्ही ओबीसी प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने एक विद्वत्ता प्रचूर राजाची जयंती साजरी करत असताना एक शिवप्रदक्षिणा सोहळा ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने सर्व ठाणेकरांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि आमचे सन्माननीय मार्गदर्शक आणि हितचिंतक निरंजनजी डावकर साहेब जे नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये सपोर्ट करतात ते स्वतः उपस्थित राहून आम्ही रॅलीला सुरुवात केली आहे. 5व्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे. या मतदानामध्ये मुरबाड, शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व आणि पश्चिम येथील डोंबिवलीच्या ग्रामीण भागात आदिवासींची मतसंख्या मोठी आहे. मात्र अनेक उमेदवारांकडून आदिवासी समाजाला विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना मानसन्मान देणाऱ्या उमेदवारालाच मत द्यावे, अन्यथा बहिष्कार घालावा असं आवाहन आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगरे यांनी केलं आहे. अनिल भांगरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटलंय की मुरबाड, शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व व पश्चिम तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण पट्ट्यात आदिवासींची मोठी संख्या आहे. या भागातील आदिवासींच्या जमिनीवरती धनदांडग्यांनी कब्जा केला आहे. कल्याण, मुरबाड, मलंगड परिसर, शहापूर, भिवंडी भागातील अनेक वाड्या रस्त्यांवरती मूलभूत सुविधा पोहोचवण्यात शासनाला यश आलेलं नाही. पाणी, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा आदिवासींना मिळत नाही. याबाबत अनेक उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही. आदिवासी वाड्या वस्त्यांवरती उमेदवार जाहीर जाण्यास तयार नाहीत. म्हणजेच आदिवासींचा विकास करण्याबाबत कोणतेही धोरण आखलेलं जात नाही. एकूणच अनेकांनी आदिवासींना गृहीत धरलं आहे. त्यामुळे आताचे उमेदवार आदिवासी समाजाला मानसन्मान देतील अशाच उमेदवारांना मत द्या, अन्यथा बहिष्कार घालावा असं आवाहन अनिल भांगरे यांनी केलंय. राज्यात धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून पाणी काटकसरीने वापरा, रस्त्यांवरील वाहने पिण्याच्या अथवा बोरिंगच्या पाण्याने धुवू नका असे आदेश ठाणे महानगरपालिकेने दिले आहेत. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. शहरात पाण्याने वाहन आजही चकाचक केली जात आहेत. महिना नाममात्र दराने वाहनं धुवून मिळत असून सार्वजनिक नळ अथवा जुन्या बंद इमारती इत्यादी ठिकाणी पाणी सहज उपलब्ध होत असल्याने गाडी धुवून देणाऱ्यांची वर्षभर चंगळ असते. महाराष्ट्रातील जलाशयात 28% पाणीसाठा असल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. यातच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी रस्त्यावर वाहने अथवा वॉशिंग गॅरेजमध्ये वाहने धुण्यास सक्त मनाई केली आहे. मात्र ठाणे शहराला होणाऱ्या मुबलक पाण्याचा गाडी धुण्याचा अपव्यय होत आहे. वॉशिंग सेंटरमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन धुण्यासाठी एक वेळेसाठी जितके पैसे मोजावे लागतात त्याच पैशात महिनाभरात गाडी धुवून देणारे अनेक आहेत. दुचाकीसाठी 150 ते 200 तर कारसाठी 500 ते 600 रुपयात महिनाभर गाडी धुवून दिली जाते. जुन्या इमारती अथवा सार्वजनिक नळावरती पाणी फुकट मिळतं आणि याचाच उपयोग करून वाहने चकाचक केली जातात. वाहने स्वस्तात स्वच्छ करून मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहनं धुतली जात आहे. पिण्याचे किंवा बोरिंगच्या पिण्याच्या पाण्याने वाहन धुताना कोणी आढळलं तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा घाट. कल्याणमधील विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप. नेहरूंच्या काळापासून 2014 पर्यंत काँग्रेसकडून अफूची गोळी घेत गरीब अशी माळ जपली जात असून गरिबांचा खेळ केला गेला. तर आता ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला असून देशभरातील ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज व वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या शहजादे विरोधात नकली शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने तोंडाला कुलूप व डोळ्यावर पट्टी बांधली आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील व उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम येथील वेक्टस छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा झाली. लाखोंच्या या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, भाजप आमदार संजय केळकर, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, मनसे आमदार राजू पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रकाश भोईर इत्यादींसह मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते. महाराष्ट्र की धरती पर
वीर सावरकर का भी अपमान करते हैं, लेकिन नकली शिवसेना की हिम्मत नहीं पड़ती कि उन्हें ललकारे। और मैं चुनौती देता हूं कि इंडिया गाड़ी वाले यहाँ बैठे हैं ना, वो शाहजादे के मुंह से 5 वाक्य वीर सावरकर के पक्ष में बुलवा करके दे दे। करो भाई, मेरी चुनौती उनको। ये इंडी गाड़ी के बड़े बड़े नेता है ना, उन्होंने चुनाव जीतने के लिए उसको कह दिया कि भाई तुम वीर सावरकर बोलना बंद करो। तब तो उसने बोलना बंद किया क्यों? चुनाव का डर था। लेकिन हिम्मत है तो वीर सावरकर की महानता के 5 वाक्य ये शाहजादे से बुलवाइए। मेरी इन नकली शिवसेना से चुनौती है, ये नकली एनसीपी से भी चुनौती है। क्या वीर सावरकर के लिए तो अच्छे शब्द बोल नहीं सकते आप? इंडिया गाड़ी की सरकार में याकूब मेमन की कब्र संभाली जाती है और इंडिया गाड़ी में राम मंदिर के निमंत्रण को ठुकरा दिया जाता है।